नमस्कार, मी दिलीप चव्हाण। आज जातवार जनगणना कशासाठी या विषयावरती माझे विचार व्यक्त करीत आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना ही केली जाते। या जनगणनेचा स्वतःचा असा एक बराच लांब आणि क्लिष्ट असा इतिहास आहे। म्हणजे खूप पूर्वी काळी मध्ययुगामध्ये जहागीरदार जे असत किंवा त्या भागातले जे सरदार असत ते आपल्या भागामधल्या लोकांची गणना करीत असत। आणि सम्राट अकबर यांनी एक भारताची मोठी गणना केल्याची नोंद इतिहासामध्ये आहे। या अशा प्रकारच्या गणना करण्यामध्ये या सत्ताधाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले होते। किती लोक हे आपल्याला कर देतात, आपल्या प्रदेशामध्ये किती लोक राहतात, किती लोकांकडे काय नेमकं संपत्ती आहे हे जाणणे कोणत्याही सत्तेला आवश्यक असतं। त्यानंतर ब्रिटिशांनी आपल्या देशामध्ये 1871 मध्ये जनगणनेला सुरुवात केली। त्यापूर्वी ब्रिटिश अधिकारी जे होते ते या देशामधल्या वेगवेगळ्या जाती जमातींचे अभ्यास करीत असत। ब्रिटिशांना देखील ते आवश्यक होतं। ज्या देशावरती त्यांना राज्य करायचं होतं त्या देशाची इत्थंभूत माहिती असणे हे एकूणच राज्य प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक मानलं गेलेलं होतं। म्हणून त्यांनी आपल्या देशामध्ये भाषांचा अभ्यास केला, साहित्याचा अभ्यास केला, धर्माचा अभ्यास केला, धार्मिक ग्रंथांचा अनुवाद घडवून आणले आणि वेगवेगळ्या प्रकारचे कोश तयार केले, व्याकरण रचली। तर अलीकडे इतिहासकार असं म्हणतात की भारताविषयीची खूप मोठ्या प्रमाणावरती ज्ञानसामग्री ही ब्रिटिशांनी तयार केली आणि त्यातून ते भारताला समजून घ्यायला लागले। 17व्या शतकानंतर विशेषतः भारताविषयीचं असं ज्ञान हे ब्रिटिश हळूहळू गोळा करत होते। इतिहासकारांमध्ये एक मतप्रवाह असा आहे की केवळ रणांगणामधली युद्ध जिंकून ब्रिटिशांनी भारताचा ताबा घेतला नाही, तर भारताला जाणून घेऊन भारताविषयीची माहिती संकलित करून त्यांनी भारताला जिंकलं। त्यामुळे एखाद्या समूहाच्या संदर्भातली माहिती ही त्या समूहामधला जो वरचा वर्ग असतो, सत्ताधारी वर्ग असतो, त्याला किती आवश्यक असतं हे आपल्याला ब्रिटिश काळावरून लक्षात येतं। तर ब्रिटिशांनी जाती जमातींची नोंद घ्यायला सुरुवात केलेली होती। त्यांच्यामध्ये साधारणपणे असं एक मत होतं की भारत जर समजून घ्यायचा असेल तर भारतातल्या सामाजिक रचनेचा जो पाया आहे, जी वीण आहे भारतीय समाजाची, ती आपण समजून घेतली पाहिजे आणि त्यातून जातीचे अभ्यास हे पुढे आले। आणि 1871 नंतर विशेषतः 1881 पासून भारतामध्ये जातवार जनगणना व्हायला सुरुवात झाली। आता यातून काय घडलं की भारताविषयीचं एक चित्र हे हळूहळू स्पष्ट व्हायला लागलं की किती प्रकारचे लोक भारतामध्ये राहतात, किती धर्मांचे लोक राहतात, त्या धर्मियांमध्ये किती प्रकारच्या जाती आहेत आणि या लोकांकडे नेमकं काय आहे, त्यांच्याकडे संपत्ती किती आहे, जमीन किती आहे, कुठला स्तर आहे जगण्याचा, त्यांना कोणत्या प्रकारचे आजार आहेत किंवा त्यांचं शिक्षण किती आहे, अशा प्रकारची माहिती ही जनगणनेमधून यायला लागली। आणि ही माहिती हळूहळू जशी जशी यायला लागली तसतशी वेगवेगळ्या जातींमध्ये, वेगवेगळ्या समूहांमध्ये ही माहिती हळूहळू ती पसरायला लागली आणि त्यातून आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या जातींमध्ये एक विशिष्ट अशा प्रकारची जाणीव ही तयार व्हायला लागली। आपली जात कोणती आहे, आपण भारतामध्ये कुठे आहोत, आपण नेमकं विकासाच्या कोणत्या टप्प्यावर आहोत, सरकारने ज्या प्रकारचं कल्याण साधू अशी घोषणा केलेली होती ब्रिटिश सरकारने, त्या कल्याणाचा लाभ आपल्याला किती मिळाला, असे देखील अभ्यास, असे देखील पाहण्या, असे देखील माहिती ह्या वेगवेगळ्या जातींचे जे पुढारी होते ते संकलित करायला लागले आणि ते ब्रिटिशांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करायला लागले, निवेदनं द्यायला लागले। त्यामागचा त्यांचा हेतू हा
आम्ही खालच्या जातीचे नाही आहोत, आम्हाला वरचा दर्जा दिला पाहिजे, हा जसा होता तसाच आम्ही नेमकं सरकारी नोकऱ्यांमध्ये किंवा ब्रिटिशांच्या वेगवेगळ्या कल्याणकारी धोरणांमध्ये आमचा काय वाटा आहे, आम्हाला काय मिळणार आहे, अशाही प्रकारची निवेदनं आणि अशाही प्रकारची माहिती पुढे यायला लागलेली होती. तर काही इतिहासकारांनी हे खूप अभ्यास करून सांगितलं की आपल्या देशामध्ये केवळ ब्रिटिशांची सत्ता नव्हती, तर ब्रिटिशांचे जे स्थानिक जे साथीदार होते, जे भागीदार होते सत्तेमधले, ते भारतामधल्या उच्च जाती, विशेषतः जमीनदार, व्यापारी आणि पुरोहित जाती ज्या होत्या त्या ब्रिटिश सत्तेच्या भागीदार असलेल्या होत्या आणि ब्रिटिश सत्तेचे लाभ देखील या वर्गाला मुख्यतः अधिक मिळाले. म्हणून मग आपण असं पाहतो की 1901 पासून अशा प्रकारच्या मागण्या पुढे यायला लागल्या की आम्हाला काय मिळणार आहे आणि इथपासून जातवार जनगणनेला हळूहळू विरोध व्हायला लागला. कारण जनगणनेमध्ये जर जातीचा उल्लेख व्हायला लागला, जातवार जर माहिती जर पुढे यायला लागली, तर वेगवेगळ्या जातींमध्ये मागासलेपण किती आहे, वेगवेगळ्या जाती ह्या सामाजिक आर्थिक दृष्ट्या ह्या नेमक्या कुठे आहेत हे चित्र स्पष्ट व्हायला लागेल. आणि याची भीती अशा समूहांना होती जे समूह हे सबळ होते, आर्थिकदृष्ट्या सबळ होते, सांस्कृतिकदृष्ट्या सबळ होते, सामाजिकदृष्ट्या प्रतिष्ठित होते. त्यांना ही भीती होती की जनगणनेतून येणारी जी माहिती आहे ही माहिती ही वेगवेगळ्या जातींमध्ये विशिष्ट अशा प्रकारची विकासाची किंवा सत्तेमधल्या भागीदारीची जाणीव निर्माण करीत आहे आणि त्याला हळूहळू विरोध व्हायला लागला. हे साधारणपणे 1901 सुरू झालं आणि आपण आता असं पाहतो की 1931 ही ह्या वर्षी जी जनगणना घेण्यात आली ती आपल्या देशामधली जातवार जनगणना ही शेवटची जनगणना होती. त्यानंतर लगोलग मोठा एक उद्रेक झाला ब्रिटिशांच्या विरोधामध्ये. राष्ट्रीय जी चळवळ होती त्या चळवळीने पण एक मोठं रूप धारण केलेलं होतं आणि ही जी चळवळ होती, राष्ट्रीय चळवळ ज्याला आपण म्हणतो, त्याचे जे धुरीण होते हे मुख्यतः जातवार जनगणनेचे विरोधक होते. तर समाजशास्त्रामध्ये गोविंद सदाशिव घुर्ये हे एक महत्वाचे समाजशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1932 मध्ये कास्ट अँड रेस इन इंडिया नावाचं पुस्तक लिहिलं. हे एक महत्वाचं पुस्तक मानलं जातं, ज्या पुस्तकाचा प्रभाव हा भारतीय समाजशास्त्रावरती दीर्घकाळ राहिला. तर या पुस्तकामध्ये त्यांनी जातवार जनगणनेचा जोरदार विरोध केला. अशा प्रकारच्या जनगणनेमधून वेगवेगळ्या जातींमध्ये ब्राह्मण विरोधी किंवा प्रस्थापित विरोधी अशा प्रकारची एक भावना तयार होते आणि आरक्षणासाठीचा युक्तिवाद केला जात होता तेव्हा. तर त्या युक्तिवादाला अगदी सुरुवातीच्या काळामध्ये घुर्यांनी विरोध केला. त्यांना असं वाटलं की आरक्षण जे आहे या आरक्षणामधून जाती ह्या घट्ट होतील, जन्मानुसार जात जी भारतामध्ये आहे ते जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आणखी घट्ट होईल, असा एक युक्तिवाद हा घुर्यांनी केला आणि त्याचा प्रभाव हा राष्ट्रीय चळवळीवर पण राहिला. असा युक्तिवाद राष्ट्रीय चळवळीमध्ये केलाच जात होता, पण एक मोठा समाजशास्त्रज्ञ पुस्तकातून असं मांडत होता. आणि मग आपण पाहतो की 41ची जनगणना जी होती ती फारशी काही आपल्या देशामध्ये नीटपणे झाली नाही, पण 51 पासून म्हणजे स्वातंत्र्यानंतर जी जनगणना ज्या भारतामध्ये झाल्या त्या जनगणनांमध्ये जातीचा उल्लेख हा सर्वांसाठी नव्हता. तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स म्हणजे दलित आणि आदिवासी या समूहांची नोंद ही त्यांच्या प्रवर्गानुसार होत आलेली आहे 51 पासून. पण इतर अनेक ज्या जाती जमाती आहेत त्यांची नोंद या जनगणनांमध्ये झालेली नाही. त्यामुळे भारतामध्ये खूप दीर्घ काळापासून असा एक आग्रहाचा असा एक मुद्दा राहिला, मागणी राहिली की संपूर्ण देशाची जातवार जनगणना ही झाली पाहिजे. त्यामध्ये उच्च जाती आहेत, त्यामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेस ज्यांना आपण ओबीसी म्हणतो त्या ओबीसी जाती आहेत आणि इतर धर्म जे आहेत, हिंदू आणि इतर जे धर्म आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम धर्मीय लोक आहेत, ख्रिस्ती धर्मीय लोक आहेत, शीख धर्मीय लोक आहेत, जैन धर्मीय आहेत, बौद्ध धर्मीय आहेत. तर या धर्मीयांमध्ये जातीचं प्राबल्य कसं आहे ह्याचाही अभ्यास याच्यामधनं अपेक्षित होता. आणि वरच्या जाती ज्या आहेत, ज्या जातींकडे खूप मोठ्या प्रमाणावरती आर्थिक आणि सांस्कृतिक भांडवल आहे,
त्या जाती नेमकं किती प्रकारचं भांडवल, किती मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची जमवाजमव करून आहेत, हेही वास्तव याच्यामधनं खरं तर पुढे येणार होतं. म्हणून विशेषतः आपल्याकडे मंडल आयोगाची चर्चा जेव्हा सुरू झाली तेव्हापासून भारतामध्ये जातवार जनगणना झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी ही पुढे आलेली आहे. पण 30 वर्षांपासून जे वेगवेगळी सरकारं भारतामध्ये होती, केंद्र सरकार, त्या सरकारांनी जातवार जनगणनेची जी मागणी आहे ती धुडकावून लावलेली आहे. याही सरकारने मागच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट 2021 मध्ये संसदेमध्ये सांगितलं की भारताची जी जनगणना आहे ती जातवार होणार नाही. आणि पुन्हा एकदा गदारोळ झाला आणि खूप प्रकारची निवेदनं दिली गेली. अनेक राज्यांमधल्या विधानसभांनी जातवार जनगणना झाली पाहिजे अशा प्रकारचे ठराव केले, त्यामध्ये महाराष्ट्र पण आहे. आपल्याकडे भटक्या विमुक्त जमाती आहेत, त्यांनी निवेदनं दिली की आमची नोंद झाली पाहिजे. काश्मीर सारख्या राज्यामध्ये सुद्धा काही निदर्शनं झाली, त्यांनी अशी मागणी केली की भारताची जी जनगणना आहे ती जातवार झाली पाहिजे. पण या सर्व प्रकारच्या मागण्यांना धुडकावून लावत आत्ताची जनगणना जी आहे ती पूर्वापार चालत आलेली जी पद्धत आहे त्यानुसार होत आहे. तर जातवार जनगणना ही का आवश्यक आहे हे आपण थोडंसं समजून घेऊ. एक तर सर्व पातळ्यांवरती आपल्याला असं दिसतं की भारत हा संकटामध्ये सापडलेला आहे. अनेक प्रकारचे जे आंतरराष्ट्रीय अहवाल आहेत त्या अहवालांमध्ये भारताची जी स्थिती आहे ती भारताची स्थिती फारशी चांगली नाही. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय पातळीवरती मानवी विकास निर्देशांक हा तयार केला जातो. तर या निर्देशांकामध्ये असं दिसून आलं की 181 देशांमध्ये भारत हा 131व्या क्रमांकावर आहे. म्हणजे हे खूप खालचं स्थान भारताला मिळालेलं आहे. दर काही काळानंतर जगामध्ये एक भुकेचा निर्देशांक तयार केला जातो की जगामध्ये किती लोक हे भुकेलेले असतात किंवा किती लोकांना पुरेसं उष्मांक असलेलं अन्न मिळत नाही. तर याही निकषावरती भारत हा मागे आहे. 107 देशांमध्ये भारताचा जो स्थान आहे ते 94व्या क्रमांकाचा आहे. आणि स्त्रियांची स्थिती कशी आहे, फुटपाथवरती किती लोक राहतात, शैक्षणिक विकास हा जो जगभर आहे त्याचं मापन केलं जातं, त्याही पातळीवरती भारत हा तळाशी आहे. अगदी अलीकडे फ्रान्समधल्या एका संस्थेने जगभरातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अभ्यास केला आणि त्यांना असं दिसलं की भारताचं जे स्थान आहे ते 142व्या क्रमांकावर भारत आहे. म्हणजे पूर्वी भारत 135व्या क्रमांकावर होता, तो घसरून आता 142व्या क्रमांकावर भारत गेलेला आहे. तर हे जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताची जी स्थिती आहे ही आपल्या सारख्या सर्व संवेदनशील नागरिकांना क्लेशदायक आहे. तर ही एक भारताचा एक समग्र असा एक अभ्यास याच्यामध्ये असतो. बऱ्याच प्रकारचा अभ्यास हा अपूर्ण असतो, त्यासाठी संपूर्ण भारताचा प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास करणं शक्य नसतं. म्हणून हे जे मागासलेपण आहे भारताच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पातळीवरचं, हे अभ्यासण्याची एक चांगली संधी म्हणजे जनगणना असते. आणि या जनगणनेमधून वेगवेगळ्या समाजाचे जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत विकास किती पोहोचलेला आहे हे समजण्याचा आपल्याला एक अतिशय प्रभावी आणि विश्वासार्ह हा मार्ग असतो. हे समजणे खूप आवश्यक आहे. म्हणजे भारतामध्ये नमुना चाचण्या होतात, पण नमुना चाचण्यांच्या मर्यादा असतात, पण त्या देखील महत्वाच्या असतात. म्हणजे उदाहरणार्थ अगदी अलीकडे एका संस्थेने भारतामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर उच्च जाती आणि अदर बॅकवर्ड क्लासेस ज्यांना आपण ओबीसी म्हणतो, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स, ह्यांचं उत्पन्न किती राहिलेलं आहे याचा एक अभ्यास केला. हा एक सॅम्पल स्टडी होता, काही हजार सॅम्पल्सचा तो स्टडी होता. आणि त्याच्यामध्ये त्यांना असं दिसलं की ब्राह्मण जात जी आहे भारतामधली ती भारताच्या एकूण सरासरी दरडोई उत्पन्न जे आहे त्याच्यापेक्षा 48% उत्पन्न जास्त मिळवत आलेली आहे. ब्राह्मणेतर उच्च जाती ज्या आहेत, म्हणजे ब्राह्मण सोडून इतर उच्च जाती ज्या आहेत त्या या सरासरीपेक्षा 45% जास्त उत्पन्न मिळवत आहेत. आणि दलित आणि आदिवासी जे आहेत ते म्हणजे अनुक्रमे 34 आणि 21% उत्पन्न कमी मिळवत आहेत. आणि अदर बॅकवर्ड क्लासेस जे आहेत ते 8% उत्पन्न कमी मिळवत आहेत.
तर हा एक सॅम्पल स्टडी आहे. तर कोणाकडे किती संपत्ती आहे हे आपल्याला समजणे आवश्यक आहे. जवाहरलाल नेहरूंनी 1947ला स्वातंत्र्य दिनाच्या म्हणजे पहिल्या स्वातंत्र्य दिनी जे व्याख्यान दिलं होतं त्यामध्ये एक प्रश्न उपस्थित केला होता की आर्थिक विकास होत असताना सामाजिक संधींचं समान वाटप भारतामध्ये होईल का? ते व्हायला हवं, पण आता 75 वर्षांनंतर आपल्याला असं दिसतं की विकास हा झालेला आहे, विकास झाला नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. पण या विकासाचा जो एक सामाजिक जो परिणाम विकासाचा जो व्हायला हवा होता, विकासासाठी आवश्यक ज्या संधींची समानता असायला हवी होती, ती संधींची समानता भारतामध्ये निर्माण झाली नाही. आणि याचा परिणाम असा झाला की भारत हा अनेक पातळ्यांवरती भारताची जी स्थिती आहे ती स्थिती अलीकडच्या काळामध्ये आपल्याला खालावलेली अशी दिसते. आता याचा अभ्यास होणे खूप आवश्यक आहे. विशेषतः आपल्याकडे अदर बॅकवर्ड क्लासेस नावाची एक संपूर्ण प्रवर्ग आहे आणि मंडल आयोगाने म्हणजे तेव्हा सांगितलं, म्हणजे 40-50 वर्षांपूर्वी अभ्यास केला गेलेला होता, तेव्हा त्यांनी असं सांगितलं की भारतामध्ये 52% जे लोक आहेत ते या अदर बॅकवर्ड क्लासेस या प्रवर्गामध्ये मोडतात. आता मंडल आयोगाचा जो अंदाज होता तो 1931च्या जनगणनेवरती आधारलेला होता. नंतर सुद्धा काही पाहण्या झाल्या आणि मंडल आयोगाच्या आधी पण काही पाहण्या झाल्या. यांनी भारतामध्ये किती समूह म्हणजे किती मोठ्या प्रमाणावरती ह्या प्रवर्गातले लोक राहतात याच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारची आकडेवारी दिलेली आहे. उदाहरणार्थ कालेलकर आयोगाने सांगितलं की भारतामध्ये 32% ओबीसी आहेत आणि काही जे सॅम्पल सर्व्हेज होते त्यांनी असं सांगितलं, विशेषतः NSSOने असं सांगितलं की 42% समूह जे आहेत ते अदर बॅकवर्ड क्लासेस या प्रवर्गामध्ये मोडतात. आणि काही अभ्यासक असं म्हणतात की हे प्रमाण मंडल आयोगाने जे 52% सांगितलं त्यापेक्षा जास्त आहे. तर एका भारतातल्या मोठ्या समूहाविषयी एवढी संदिग्धता आज आपल्याला पाहायला मिळते. ही संदिग्धता जर दूर व्हायची असेल तर आपल्याला जातवार जनगणना ही करणे आवश्यक आहे. यासोबत आणखी एक प्रश्न आहे जो अदर बॅकवर्ड क्लासेसशी संबंधित आहे. तो असा आहे की भारतामध्ये एका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एकूण जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला 27% ओबीसी साठी आरक्षण देता येईल असा एक सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. तर 52% लोकांसाठी 27% आरक्षण अशी साधारणपणे स्थिती आहे. तर याविषयीची स्पष्टता असावी असं सर्वोच्च न्यायालयाने बऱ्याच वेळा सांगितलं. अनेक अभ्यासकांनी सुद्धा ही मागणी केली की याविषयीची स्पष्टता हवी. जर इतर मागासवर्गीय समाजाचे लोक जर 50%, 55% किंवा 45% असतील तर हे जर शासकीय पातळीवरती जर सिद्ध झालं तर सर्वोच्च न्यायालयाने जी एक भूमिका घेतलेली आहे त्यामागचा जो तर्क आहे त्या तर्काला प्रश्नांकित करता येईल आणि आरक्षणाची जी मर्यादा आहे ती मर्यादा आपल्याला वाढवता येईल. म्हणजे अधिक जे अदर बॅकवर्ड क्लासेसचे जे समूह आहेत, ज्या जाती समूह आहेत त्यांना काही अंशी न्याय देता येईल. आता भारताच्या एका मंत्र्याने संसदेमध्ये मागच्या वर्षी अशी माहिती दिली की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स हे जे 2 प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त प्रमाणात, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात त्या समूहाचे लोक हे शासकीय विशेषतः केंद्र सरकारच्या मंत्रालयांच्या वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये आहेत. अर्थात यामध्ये चतुर्थ श्रेणी पासून सुद्धा मोजलेलं असल्यामुळे कदाचित ही संख्या जास्त येऊ शकते. पण तरी देखील अदर बॅकवर्ड क्लासेस हा जो एक प्रवर्ग आहे या प्रवर्गाविषयी असं दिसलं की या प्रवर्गाचे जे लोक आहेत केंद्र सरकारच्या मंत्रालयामधल्या नोकऱ्यांमध्ये तर त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा म्हणजे 27% जरी आपण घेतलं तरी देखील ते 27% सुद्धा कमी होते. प्रत्यक्षात त्यांचं प्रमाण हे 52% असण्याची शक्यता आहे असं मंडल आयोग म्हणतो. तर हा जो अदर बॅकवर्ड क्लासेस हा जो एक मोठा समूह आहे त्या समूहाविषयी अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. या समूहाच्या व्याख्येविषयी देखील प्रश्न आहे. भारताच्या संविधानामध्ये सुद्धा बरीच संदिग्धता या अदर बॅकवर्ड क्लासेस या शब्दप्रयोगाविषयी आहे आणि ही संदिग्धता जर दूर व्हायची असेल तर आपल्याला राष्ट्रीय पातळीवरचा जी माहिती आहे ती आवश्यक आहे. आता एक मुद्दा असा आहे की जातवार जनगणना जर घेतली
तर काही प्रकारचे आक्षेप हे उपस्थित करण्यात आलेले आहेत. विशेषतः असं म्हटलं जातं की आता कुठे जात राहिली, जातीचं विघटन झालेलं आहे, किंवा अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आंतरजातीय विवाह होत आहेत, तर जात आता अस्तित्वात नाही राहिलेली, किंवा अशा प्रकारची जातवार जनगणना जर घेतली तर समाजामध्ये जातीयवाद वाढेल, असे अनेक आक्षेप घेतले जातात. किंवा असंही म्हटलं जातं की आर्थिक मापन हे पुरेसं आहे, तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात हे हा प्रश्न पुरेसा आहे, जात विचारण्याची काही आवश्यकता नाही, असे अनेक आक्षेप हे जातवार जनगणनेच्या संदर्भामध्ये घेतले जातात. तर हे आक्षेप हे विशिष्ट अशा हितसंबंधांनी प्रेरित झालेले असतात. या आक्षेपांना तसा काही अर्थ नाही, कारण केवळ कुणाला जात विचारल्याने समाजामध्ये जातीयवाद वाढत नसतो. अमेरिकेमध्ये वर्णांची नोंद होते, आपल्याकडे धर्माची नोंद होते, आपल्याकडे स्त्रियांची आणि पुरुषांची नोंद होते. तर त्यातून काही धर्मांधता वाढते असं आपण म्हणू शकत नाही. आणि आंतरजातीय विवाहाविषयीचा जो युक्तिवाद हे A.M. शहा म्हणून एक समाजशास्त्रज्ञ होते, त्यांनी वारंवार केला जातवार जनगणनेला विरोध करताना. तर ते असं म्हणायचे की खूप मोठ्या प्रमाणावर आंतरजातीय विवाह होत आहेत. तर हे दादांत खोटं आहे. भारतामध्ये एका अभ्यासामध्ये असं दिसलं की केवळ 5% विवाह, एकूण विवाहांपैकी 5% विवाह हे आंतरजातीय विवाह असतात. आणि या विवाहामध्ये सुद्धा जी पुरुषाची जात जी आहे ती पुढच्या अपत्यांना मिळते. त्यामुळे आंतरजातीय विवाह जे आहे ते काही खरं तर जातीच्या विघटनाकडे आपल्याला जाताना दिसत नाहीत. आणि असंही म्हटलं गेलं आक्षेप घेताना की खूप काम वाढेल, तर असं काम वाढणार नाही. आपल्याकडे जनगणनेमध्ये पूर्वी 31 प्रकारचे प्रश्न विचारले जात होते, त्यापूर्वी 29 प्रकारचे प्रश्न विचारले जात होते. तर यामध्ये एखादा प्रश्न वाढल्याने खरं तर खूप काम वाढेल असं म्हणता येत नाही. पूर्वी तंत्रज्ञान नव्हतं, विशेषतः थंब रीडर नव्हतं, किंवा संगणक नव्हता, किंवा इंटरनेट नव्हतं, वेगवेगळ्या प्रकारचे साधनं नव्हती. आता तसं नाही आहे. आता साधनांच्या आधारे खरं तर आपण जनगणना करू शकतो आणि ती अधिक सुविधाजनक होऊ शकते. त्यामुळे केवळ जनगणना करणाऱ्या यंत्रणेवरती ताण वाढेल हा जो आक्षेप आहे, हा आक्षेपामध्ये फारसा काही अर्थ नाही. आता एक शेवटचा मुद्दा असा आहे की भारतामध्ये जर जातवार जनगणना झाली तर त्यातून काय सत्य बाहेर येऊ शकतं. तर यातनं बरंच सत्य बाहेर येऊ शकतं आणि सत्ताधारी वर्ग जो आहे तो या सत्याला घाबरतो आहे. गौतम बुद्धांचं एक वचन असं आहे की नो ट्रूथ ॲज ट्रूथ अँड अनट्रूथ ॲज अनट्रूथ. तर सत्य जे आहे ते सत्य म्हणून जाणा आणि असत्य जे आहे ते असत्य म्हणून जाणा. तर सत्य जे आहे ते बाहेर यायला पाहिजे. वरचा जो वर्ग आहे भारतामधला तो विशिष्ट अशा जातींमधून आलेला आहे आणि तो संख्येने अत्यल्प आहे. त्यामुळे या वर्गाकडे किती संपत्ती आहे, किती साधनं आहेत, हे या वर्गाला राष्ट्रीय पातळीवरचं चित्र पुढे यावं असं वाटत नाही. याला तो घाबरतो आहे आणि स्वतःचं मापन करण्यासाठी तो स्वतःला देशासमोर उपलब्ध करून देत नाही. आणि म्हणून वेगवेगळ्या कारणांनी खरं तर हे जे जातवार जनगणनेचं जी मागणी आहे ती मागणी धुडकावून लावली जात आहे. आणखी एक सत्य बाहेर येऊ शकतं. मी पहिलं सांगितलं की आर्थिक किती जमवाजमव या समूहाकडे आहे ते पुढे येईल. दुसरं असं की राजकारणामध्ये जे सत्तेचं वाटप आहे ते विषम आहे. म्हणजे आजही तुम्ही केंद्र सरकारचं जर कॅबिनेट मिनिस्ट्री जर पाहिली तर त्याच्यामध्ये असं दिसतं की विशिष्ट अशा समूहांचं प्राबल्य आजही आहे. तर ते त्यांच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे राज्य स्तरावरची सत्ता असो की केंद्र स्तरावरची सत्ता असो, यामध्ये सत्तेचं जे विषम वाटप असतं ते पूर्वीच्या जाती उतरंडीला अनुरूप असतं. वेगवेगळ्या जाती उतरंडीमध्ये जशा स्थानापन्न झालेल्या होत्या त्या स्थानाला अनुरूप खरं तर त्यांना सत्तेचा वाटा हा दिला जातो. तर याविषयीचं एक प्रश्न हा उपस्थित होऊ शकतो आणि याविषयीचं एक सत्य हे बाहेर येऊ शकतं. या व्यतिरिक्त एकूणच विकासाचा जो प्रश्न आहे तो प्रश्नही प्रश्नांकित करता येऊ शकतो पुढे चालून. कारण विकास ही जी संकल्पना आहे ती नेहमी स्तंभीय असते, ती उभी असते आणि ती उभी असल्यामुळे ती वर जशी जाते तशी ती निमुळती होत जाते
आणि कमी कमी अशा लोकांना अधिकाधिक लाभ हा विकासाच्या धोरणांचा मिळत असतो. ह्याच विकासाची दुसरी जी बाजू असते ती वंचनेची असते. आणि भारतामध्ये हे सत्य जे आहे ते खूप ढळढळीत रूपामध्ये स्पष्ट दिसतं आपल्याला. हे सत्य बाहेर येऊ नये यासाठी खरं तर एक मोठा युक्तिवाद हा केला जात आहे. सामान्य जे लोक आहेत ते कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे जरी असले तरी त्यांची स्थिती काय आहे, सामाजिक दृष्ट्या ते कुठे आहेत, आर्थिक दृष्ट्या ते कुठे आहेत, याचा तौलनिक अभ्यास व्हायला पाहिजे. केवळ शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स यांचे अभ्यास पुरेसे नाहीत, तर संपूर्ण देशाचा एक सामाजिक चरित्र जे आहे, विकासाचाही किती परिणाम त्यांच्यावरती झाला हे चित्र पुढे यायला पाहिजे. कदाचित जातवार जनगणना ह्या एका पर्यायाशिवाय सध्या तरी आपल्याकडे दुसरा मोठा पर्याय उपलब्ध नाही. जनगणनेवरती भारतामध्ये या येणाऱ्या काळामध्ये 3,000 कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च केले जाणार आहेत. एक मोठी यंत्रणा राबणार आहे. तर तिचा उपयोग व्हावा, तिचा भारताच्या सामाजिक मागासलेपणाच्या मापनासाठी उपयोग व्हावा, हा जर हेतू साध्य करायचा असेल तर जातवार जनगणनेच्या संदर्भामध्ये सर्व प्रकारच्या समुदायांनी एक भूमिका घेतली पाहिजे आणि तशा प्रकारची मागणी लोकशाही मार्गाने सरकारकडे केली पाहिजे. या संदर्भामध्ये मी एक पुस्तिका लिहिलेली आहे. ही पुस्तिका द युनिक फाउंडेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली आहे. या पुस्तिकेमध्ये मी एक तपशिलात या संदर्भातली मांडणी केलेली आहे. तुम्हाला कदाचित त्याचाही अधिक लाभ होऊ शकतो. तर तुम्ही माझे हे विचार ऐकून घेतल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि विचारवेध YouTube चॅनलचे आभार मानतो. धन्यवाद.